वेल मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एक आपल्या न्यू लर्निंग व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत एक स्विंग ट्रेड आयडिया शेअर करणार आहे। एका स्टॉक्स मध्ये आपल्याला एक चांगला जबरदस्त क्लीन ब्रेकआउट आपल्याला पाहायला भेटतोय। त्या ब्रेकआउटवरती आपण कशा प्रकारे ट्रेड करू शकतो, त्याचबरोबर तो शेअर कोणता आहे, त्यामागचे अनालिसिस काय किंवा स्विंग ट्रेड घेण्यामागचं लॉजिक काय, या सर्व गोष्टी आपण इन डिटेलमध्ये इन डेप्थमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ एंड पर्यंत पहा। व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे मित्रांनो। सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे जो पण आज मी स्विंग ट्रेड तुमच्यासोबत शेअर करत आहे तो स्विंग ट्रेड मी ऑलरेडी माझ्या स्विंगच्या पोझिशन मध्ये बिल्ड केलेला आहे। मित्रांनो, आपल्याला पुढे जाण्या अगोदर किंवा चार्ट पाहण्या अगोदर, अनालिसिस करण्या अगोदर जर आपल्या चॅनलवरती कोण फर्स्ट टाइम व्हिजिट करत असेल, आपले व्हिडिओ जर कोण फर्स्ट टाइम पाहत असेल, तर अशा टाइपचे इंटरेस्टिंग व्हिडिओ डेली बेसवरती पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब करू शकता। आणि त्याचबरोबर जर तुम्हाला माझे पर्सनल ट्रेड पाहायचे असतील तर तुम्ही आपल्या फ्री टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता, ज्याचं लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल। लिंक वरती क्लिक करून तुम्ही आपल्या फ्री टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता। तर चला जास्त वेळ न करता आपण आपल्या अनालिसिसला सुरुवात करूया। आजच्या व्हिडिओतला आपला स्टॉक असणार आहे तो असणार आहे म्हणजे ॲस्टर लिमिटेड। ठीक आहे, जर मित्रांनो तुम्ही थोडंसं लक्षपूर्वक जर बघितलं, जेव्हापासून आपल्याला 2020 नंतरची रॅली आपल्याला एक पाहायला भेटली, एक चांगल्या रॅली नंतर हा शेअर बऱ्याच दिवस आपल्याला एका चांगल्या लॉंग कन्सॉलिडेशन मध्ये आपल्याला पाहायला भेटत होता आणि फायनली या कन्सॉलिडेशनचा ब्रेकआउट देऊन स्टॉक्स आपल्याला बाहेर पडताना आपल्याला पाहायला भेटत। आता हा स्टॉक एंटर करण्यामागे किंवा या स्टॉक्स मध्ये एंटर करण्यामागे 2-3 मेन रिझन आहेत, ते पण मी तुमच्यासोबत शेअर करतो। हा माझा पर्सनली फेवरेट पॅटर्न आहे। जर एखादा शेअर, मित्रांनो कधी पण लक्षात ठेवा, जर एखादा शेअर रेजिस्टन्स पशी जाऊन जर तो कन्सॉलिडेशन नंतर जर ब्रेकआउट देत असेल तर तो त्या स्विंग मध्ये किंवा त्या पर्टिक्युलर स्टॉक्स मध्ये किंवा त्या पर्टिक्युलर ब्रेकआउट मध्ये एक चांगली जबरदस्त मोमेंटम आपल्याला पाहायला भेटू शकते। आता मित्रांनो, हा जो स्विंग ट्रेड आहे याच्यामध्ये जवळपास मी 2077च्या लेवलला मी स्विंग ट्रेड हा बाय केलेला आहे। ऍक्च्युअली जर बघितलं याच्यात मी फ्युचर मध्ये लॉंग जाणार होतो, बरोबर, फ्युचर मध्ये विथ हेज लॉंग जाणार होतो, बट थोडासा लिक्विडिटी इश्यू मला त्या लेवलला पाहायला भेटला, त्यामुळे मी काय केलं, डायरेक्ट मी इक्विटीमध्ये एंटर केलेला आहे। या स्टॉक्स मध्ये मी फ्युचर मध्ये, जसं की आपल्या सर्वांना माहित आहे, मी बऱ्यापैकी स्विंग ट्रेड जे माझे आहे ते स्विंग ट्रेड काय करत असतो, फ्युचर्स मध्ये घेत असतो, विथ हेज करून काय करत असतो, पोझिशन बिल्ड करत असतो। आता या लेवलला जर बघितलं, सिंपलचा एक जो डार्वास बॉक्स तुम्ही थेरी ऐकलेली असेल, जर तुम्ही इथं जर पाहायला घेतला, हा एक रेजिस्टन्स होता, रेजिस्टन्स होता, रेजिस्टन्स होता, रेजिस्टन्स, रेजिस्टन्स, आणि फायनली जर बघितलं या लेवलला आपल्याला एक चांगली वीकली कॅन्डल याच्यावरती क्लोजिंग पाहायला भेटलेली आहे। आणि त्या कॅन्डलच्या क्लोजिंगच्या वरती सुद्धा मार्केट तो पर्टिक्युलर शेअर आपल्याला ट्रेड करताना आपल्याला पाहायला भेटत आहे। जर तुम्ही लक्ष देऊन जर पाहत असाल तर या लेवलला अजून एक आपल्याला पॅटर्न पाहायला भेटतो, तो आहे म्हणजे सिंपल मी काय करतो, डेली टाइम फ्रेम ओपन करतो, म्हणजे थोडंसं तुम्हाला काय करेल अजून इझी वे मध्ये समजून येईल। आता मी डेली टाइम फ्रेम ओपन केला, डेली टाइम फ्रेम वरती जर बघितलं मित्रांनो, इथे तुम्हाला एक गोष्ट पाहायला भेटत असेल की हा क्लिअर आहे, आपल्याला एक फ्लॅग पॅटर्न आपल्याला पाहायला भेटतो। फ्लॅग पॅटर्न वरती मी खूप वेळा ट्रेड केलेला आहे, बऱ्याच वेळी ट्रेड करत असतो। फ्लॅग पॅटर्न वरती मी रिसेंटलीच एक SBI वरती पण ट्रेड मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पोस्ट केला होता, जवळपास 17 ते 18% रिटर्न जवळपास एका वीक मध्येच आपल्याला तो स्टॉक दिलेला आहे। म्हणजे फ्लॅग पॅटर्न जो आहे तो एकदम माझा पर्सनली फेवरेट पॅटर्न आहे, बरोबर आहे। आता या लेवलला जर बघितलं, हा पोल तुम्हाला इथं क्लिअरली पाहायला भेटतोय, हा जो पोल आहे, बरोबर, हा पोल होता, पोल नंतर आपल्याला एक कन्सॉल्टेशन पाहायला भेटलं आणि एक जबरदस्त आपल्याला काय झालं, एक ब्रेकआउट आपल्याला पाहायला भेटलं। ऍक्च्युली हा शेअर जो आहे, ऍक्च्युली हा जो शेअर आहे ना, मी या लेवललाच ट्रॅक केलेला होता, बट ऍक्च्युली काय होतं, हा जो रेजिस्टन्स होता ना, हे हर्डल जो होतं हे स्ट्रॉंग हर्डल होतं। मार्केट कंटिन्युअसली जेव्हा पण शेअर या लेवलला जाईल ना त्यावेळी फॉल करतात, जेव्हा पण या लेवल जाईल फॉल करतात, जेव्हा पण या लेवलला जाईल फॉल करतात। मग थोडंसं मी या लेवलच्या ब्रेकआउटसाठी मी वेट करतो। ऍक्च्युली एंट्री जर बघितली तर आपली फ्लॅग पॅटर्न नुसार इथंच एंट्री बनत्या, बट ऍक्च्युली जो हा वरच्या साईडला जो हर्डल आहे, या हर्डलमुळे मी काय केलं, थोडंसं लेट एंट्री केली आणि लेट पोस्ट मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकलेले आहे। आता हा जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ तुम्हाला कदाचित तुम्ही रात्रीच्या वेळी पाहत असाल, संध्याकाळच्या वेळी पाहत असाल, बट हा मी ऑन मार्केटमध्येच आपल्या फ्री टेलिग्राम चॅनलवरती याचा पोस्ट केली होती। आणि जेव्हा मी आपल्या चॅनलवरती पोस्ट केलेली आहे तेव्हाच मी काय केलं, जेव्हा मी एंट्री केलेली आहे तेव्हा डायरेक्ट माझं जी पण बाईंग लेवल आहे सर्व गोष्टी मी काय केलं, आपल्या टेलिग्रामवरती पोस्ट केलेल्या आहेत। तिथं जर अजून तुम्ही जॉईन झालेला नसाल तर अगेन मी सांगतो, जर तुम्हाला माझे पर्सनल ट्रेड पाहायचे असतील तर तुम्ही आपल्या फ्री टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता, ज्याचं लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल। आता सिंपलची जर गोष्ट बघितलं मित्रांनो, एक गोष्ट तुम्हाला मी अजून वीकली टाइम फ्रेम वरतीच दाखवतो। थोडंसं मी काय करतो, वीकली टाइम फ्रेम ओपन करतो, याचा एक सेकंड, सॉरी हा मंथली झाला। वीकली टाइम फ्रेम वरती जर बघितला, वीकली टाइम फ्रेम वरती तुम्हाला एक क्लिअर फ्लॅग पॅटर्न पाहायला भेटते, बरोबर आहे। आता या इथं पण जर बघितलं, मागच्या काही दिवसापासून जर बघितलं, जर तुम्ही स्टॉकची हिस्ट्री जर बघत असाल, या इथं पण आपल्याला पाहायला भेटेल की जसा या लेवलपासून आपल्याला एक चांगला ब्रेकआउट पाहायला भेटला, बरोबर आहे। एक तेजी आपल्याला ह्याच्या आधी पाहायला भेटली होती, इथं सिंपलचं क्लिअरली तुम्हाला शो होत असेल। एक मार्केटनं काय केलं, एक चांगला ट्रेंड दाखवला,
ट्रेंड नंतर मार्केट कन्सॉलिडेशन केलं आणि कन्सॉलिडेशन नंतर जो ब्रेकआउट दिला तो किती जबरदस्त ब्रेकआउट आपल्याला पाहायला भेटलेला आहे। त्याच्यानंतर इथं पण जर बघितलं या लेवलपासून पण एक चांगला ब्रेकआउट आलेला होता। म्हणजे जेव्हा पण हा शेअर आपल्याला ब्रेकआउट देतोय तेव्हा एक चांगली जबरदस्त मुवमेंट आपल्याला काय पाहायला भेटत आहे। आणि त्याचबरोबर जर थोडंसं तुम्ही एक मोठ्या हायर टाइम फ्रेमवरती जर बघितला तर हा एक चॅनल पॅटर्न बनतोय बरोबर। एक चॅनल पॅटर्न मध्ये शेअर कंटिन्युअसली अप्पर साईडला जाण्याचा प्रयत्न करा। हा एक चॅनल पॅटर्न आहे, हा जो चॅनल पॅटर्न आहे या चॅनल पॅटर्नच्या वरतीच कंटिन्युअसली ट्रेड करत आहे। बट याच्यात एक नोटीस करण्यासारखी गोष्ट काय माहिती आहे का, शेअर जेव्हा पण या वरच्या लाईटला जात होता तेव्हा फॉल करत होता, सपोर्ट आल्यानंतर बाईंग येत होती, अगेन रेजिस्टन्सला गेल्यानंतर अगेन सेलिंग, अगेन सपोर्ट आल्यानंतर अगेन काय झालं बाईंग आली। पण जेव्हा मार्केट आता या रेजिस्टन्स झोनला आलेला आहे, बट या रेजिस्टन्स झोन पासून मार्केट फॉल झालेला आहे की या सपोर्ट पर्यंत अजिबात नाही। बट मार्केट काय झालंय या लेवल पासून कन्सॉलिडेशन करत आहे। म्हणजे ही एक आपल्याला काय पाहायला भेटते, एक चांगली पॉझिटिव्ह साइन आपल्याला पाहायला भेटते की मार्केट वरच्या लेवलला हायर लेवलला तर ट्रेड करत आहे। जेव्हा मी मार्केट म्हणतोय तेव्हा समजून जावा की मी पर्टिक्युलर स्टॉक्स बद्दल बोलतोय, ठीक आहे। जेव्हा कसं आहे जो स्टॉक्स आपण एखाद्या वरच्या लेवलला जर कंटिन्युअसली ट्रेड करत असेल तर तो एक चांगली साइन मानली जाते की येत्या काही दिवसामध्ये आपल्याला अजून एक चांगली अपसाइड मुवमेंट आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला भेटू शकते। ऑलरेडी जर बघितलं तर जेव्हापासून मी स्विंग ट्रेड आपला चॅनलवरती अपडेट केलाय तेव्हापासून जवळपास 1 ते 1.5% अपसाइड मुवमेंटम स्टॉक्समध्ये आपल्याला पाहायला भेटलेली आहे। आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल। आजच्या व्हिडिओमध्ये जो स्विंग ट्रेड मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तो स्विंग ट्रेडचा तुम्ही स्वतः पर्सनली अभ्यास करू शकता। मी हा स्विंग ट्रेड स्वतः घेतलेला आहे म्हणून तुम्ही डायरेक्टली बाय करण्याची काहीही गरज नाही। तुमची रिस्क मॅनेजमेंट तुमच्या सर्व गोष्टी पाहूनच तुम्हाला या ट्रेडमध्ये एंटर करायचं आहे। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, विसरायचं नाही। कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा की व्हिडिओ कसा वाटला। तर चला मी भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।